जय भीम नमो बुद्धाय. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज मी तुम्हाला गूळ पट्टी बनवून दाखवणार आहे. शेंगदाणे आणि गूळ याची पट्टी बनवून दाखवणार आहे. बघा, एवढे शेंगदाणे भाजून घेतले आपण. अजून परत भाजायचे आहे थोडेसे. अजून आपल्याला एवढे शेंगदाणे भाजायचे. एवढे झाले. मला दाखवते थांबा. परत आपण एवढे भाजून घेऊन येणार. आपण 1 किलो गूळ आणि 1 किलो शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे थोडेसे भाजायचे राहिले, ते भाजून घेऊया. नंतर शेंगदाण्याचे असे सोल काढून घेऊया. माझे सर्व शेंगदाणे भाजून झाले आहे. आता याच्यात आपण थोडेसे बारीक करून घेऊया. जास्त बारीक नाही करायचे, 2-2 तुकडे झाले पाहिजे असे बारीक करायचे. भेटू आपण हे बारीक केले. हे बघा, शेंगदाणे भाजल्यावर असे छान निघते. याचे पूर्ण साल काढून घेऊ आणि ठोकून घेऊया आपण याला 2 तुकडे होईपर्यंत. 1 किलो शेंगदाणे घेतलेले आहे आणि 1 किलो गूळ पूर्ण बनवणार आहे. शेंगदाणे सर्व बारीक करून घेतले आपण. बघा, आता बनवूया आपण शेंगदाण्याची पट्टी. बघा, झाले. आता आपण ते कुटलेले शेंगदाणे टाकून घेऊया ना. एकदम झालेलं आहे बरोबर. आता शेंगदाणे टाकून घेऊ ते कुटलेले. हे बनवलेलं आहे. हे थंड झाल्यावर याला मस्त कट करायचं आणि झाली मग आपली शेंगदाणा पट्टी. थंड झाल्यावर कट करायला लागते ना. आता थोडंसं थंड होऊ द्यायचं, नंतर मग कापायचं. ते आताच कापून घेऊया आपण. थंड झाल्यावर मग ते एकदम कडक होऊन जाणार. आताच कट करून घेणार आहे आपण. मग हे आत्ताच टाकलं आणि एवढं कडक झालं. बापरे, कापल्याने चाललं हे. पूर्ण कापून झाल्यावर भेटूया. बघा, मी सर्व कट केलं आता आणि
बघा आपली शेंगदाण्याची पट्टी रेडी झालेली आहे. हा शेंगदाणे गोड पट्टी. रेसिपी आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब. बाय बाय.